मित्रांनो, काल सगळ्या पेपरला एक बातमी होती की राज्य सरकारचा वाढता खर्च लक्षात घेऊन कुठलाही न्यूजपेपर शासकीय कार्यालयात पाठवू नका. पण 24 तासात हा निर्णय बदलला. खरं बघायला गेलं तर राज्य शासनाच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी मंत्री कार्यालय आणि त्यांचे शासकीय निवासस्थाने येथे छापील वृत्तपत्र सेवा बंद करण्याचे आदेश देणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाने 24 तासात आपला निर्णय मागे घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी सुधारित निर्णय घेत मंत्र्यांची कार्यालय आणि निवासस्थाने येथे वृत्तपत्र खरेदीस बंदी नसल्याचं सांगितलं आहे. राज्यात मुख्यमंत्र्यांसह 41 मंत्री आहेत. मंत्री कार्यालय आणि निवासस्थान येथे शासनाकडून वृत्तपत्र, मासिके, साप्ताहिक पुरवणी दिले जातात. त्यांच्या खर्चाची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाची असते. या विभागाने गुरुवारी शासन निर्णय जारी करत यापुढे वृत्तपत्र ऑनलाईन सदस्यता घेऊनच वाचावीत असा आदेश दिला होता. आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय आणि निवासस्थान यांना या नियमातून वगळलं होतं. एका वृत्तमानपत्रामध्ये शुक्रवारी या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने तात्काळ आपल्या निर्णयात सुधारणा केली आहे. आश्चर्य म्हणजे या विभागाचे प्रमुख मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव आहेत. प्रसिद्धी आणि जाहिरातींवरती शेकडो कोटींची उधळपट्टी होत असताना, वृत्तपत्रांच्या वार्षिक मध्ये जेमतेम 20 लाखाचा खर्च असताना शासनाला कसा काय डोईजड होतोय अशी विचारणा केली जात आहे. आता नवा आदेश काय ते आपण पाहूया. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री कार्यालय आणि निवासस्थानी वृत्तपत्र आणि नियतकालिके छापील, ऑनलाईन किंवा जे सोयीचे असेल त्याप्रमाणे उपलब्ध करून द्यावीत असा मजकूर नव्या शासन निर्णयात समाविष्ट केलेला आहे. महासागर न्यूज.